थांबव 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 म्हणत असते की आधी तर मी सरांना म्हणाले गाडीवरचा चायनीज खूपच छान लागतो ते, असं तर मी सरांना म्हणत होते ठेल्यावरचा चायनीज चांगला लागतो. मग आता 5 स्टार मध्ये जायला तयार झाले तर सरांना आश्चर्य वाटणार नाही का? तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव येतो आणि म्हणत असतो, मी सिंदूर, मला तुझ्याशी थोडं बोलायचंय आणि प्लीज ऐकून घे. आणि आयडिया नाही आवडली ना तर रिॲक्ट हो, आधीच रिॲक्ट व्हायची गरज नाहीये, कळलं तुला? तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, सर त्याआधी मला सुद्धा तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, हे बघ आधी मी बोलणार, कारण मी तुझ्याजवळ इथे टॉपिक सुरू केलाय. तेव्हा ईश्वरी म्हणते, ते काही असू दे सर, पण बोलणार आधी मीच, आणि मी काय सांगते ते ऐका. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, सर मी तुमच्या बरोबर आहे ना 5 स्टार मध्ये यायला तयार आहे. 5 स्टार मध्ये जाऊन आपण चायनीज खाऊया, मी तुमच्या बरोबर यायला तयार आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, काय म्हणजे मगाशी तर म्हणत होतीस की तुला त्या ठेल्यावरचा चायनीज खूप आवडतो, म्हणून गाडीवरचा चायनीज हवाय, तोच खूप छान लागतो असं म्हणाली होतीस ना, आणि आता तू 5 स्टारला यायला तयार आहेस. तू पण ना मी सिंदूर खूपच जास्त कप्रिशियस आहेस. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय काय म्हणालात मला कप्रिशियस? म्हणजे मी तुमच्या बरोबर 5 स्टारला यायला तयार आहे तर माझा नवरा कौतुक करायचं सोडून इथे मला अनापशना बोलतोय. इंग्लिश मध्ये काय म्हणालात तुम्ही आता? मला काहीतरी वाईट बोललात ना? नाही नाही, माहितीये मला. तुम्हाला काय वाटलं माझी इंग्लिश एवढी वाईट आहे असं वाटलं तुम्हाला? मला कळलं तुम्ही मला इंग्लिश मध्ये कप्रिशियस म्हणालात ना. तेव्हा इथे ईश्वरीला वाटतं कप्रिशियस म्हणजे खूपच चुकीचा शब्द आहे, तिला काहीतरी अनापशना बोललाय. तेव्हा इथे ती किचन मध्ये आलेली असते. अंजली म्हणते, काय ग ईश्वरी, काय झालं? चिंटू तुला ट्रीट देणार आहे ना, कुठे जायचं ठरलंय तुमचं? तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की हो, ते तर मला ट्रीट देणारच आहेत आणि मी पण चाले ना त्यांच्या बरोबर 5 स्टारला. तेव्हा इथे अंजली म्हणते, का तुला 5 स्टारला जायचं नाहीये का? तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही तसं नाहीये, त्यांना आवडतं ना 5 स्टार वगैरे, आणि मी जर तिथे गेले नाही तर उगाच मग सगळा राग माझ्यावरती काढतील, त्यांची ट्रीट पूर्ण नाही झाली तर, म्हणून त्यांना जे हवंय तेच मी करणार आहे. तेव्हा अंजली म्हणत असते, तुम्ही पण ना खूपच जास्त क्यूट कपल आहात, म्हणजे इथे वरवर भांडता पण मनातून एकमेकांची फक्त काळजीच करता. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, अंजली ताई तुम्ही मला सांगा हो, कप्रिशियस म्हणजे काय? अर्णव सर मला कप्रिशियस म्हणाले, हा काहीतरी वाईट शब्द आहे ना, सांगा बरं. तेव्हा इथे आता अंजली म्हणत असते की हिला जर आता या शब्दाचा अर्थ सांगितला तर पुन्हा या दोघांमध्ये भांडण होईल. तेव्हा अंजली म्हणते, नाही अगं, या शब्दाचा अर्थ वाईट नाहीये, कप्रिशियस म्हणजे छान, म्हणजे तो तुला छान म्हणाला, खूपच सुंदर, याचा अर्थ असा होतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, अच्छा, म्हणजे मी 5 स्टार हॉटेलला जायला तयार झाले म्हणून सरांना ही गोष्ट आवडली आणि त्यांनी माझं कौतुक केलं, छान म्हणाले, कप्रिशियस